खोलेल इकडनं तमाशा नाही असं खोल असं. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. कशा आहात सगळे? भारीच असणार. तर गाईज आता मी आलोय राहायला गेला तो तर एका खास मकसद से अपन इधर आए वाले नयन के घर पे. अभी वो मकसद क्या है तुमको बताते. आणखीन सम्राटला पण माहित नाही. सम्राटला घेऊन आलो मी. आम्ही इकडे जरा गेम वगैरे खेळलो. तर हे आहे विषय. तर हा विषय असा आहे की प्रँक साठी मी याच्याकडनं जरा गोष्टी भाड्याने घेऊन चाललो इकडनं. कारण की मी ठरवले की आता खतरनाक प्रँक करायचे. म्हणून आता हे काहीतरी आहे जे तुम्ही आत्ताच बघितलं प्रँक कसं झालं याच्यावरती. याला पण माहित नव्हता. तर आता हे आपण घेऊन जाऊ. आणखीन काय काय गोष्टी बघू प्रँक साठी. आणि आज आपण या ब्लॉग मध्ये खूप सारे प्रँक करणार आहे. सो तुम्ही हा ब्लॉग स्टार्ट टू एंड स्किप न करता बघा. काय काय भाव आणखी आपल्या प्रँककडे प्रँक करायला. हे काहीतरी खतरनाक होता. हा एवढा नाही घाबरला पण पुरी जास्त घाबरतो. काहीतरी असेल ना आणखी. साप बी भारवलं भावा माझं. काहीतरी असेल ना भावा. एवढंच साप बी भारवलं रे. पोटी पण हरवली. आणखी बघ ना काहीतरी दुसरं आणखी दे ना यार. मला खूप सारे प्रँक करायचे. मूव मारून टाकणार. रिअल प्रँक नाही करायचं बाबा. ते ब्लड काय काय असतं आणखी. ब्लड बीड आहे होतो पहिले. माझं सगळं खराब होऊन गेलं. सस्तातले वस्तू असतात रे. एक दोन यूज अँड थ्रो असतात ते. हा चला एक साप पण भेटलाय गाईस. त्याला कसं टाकायचं हे गाईस साप पण भेटलेला आहे अशा प्रकारे. आणि ते एक चिप्स पण भेटले. आता बघू आणखीन काय काय प्रँक करतील. सो हा ब्लॉग तुम्ही एंड पर्यंत बघायला मजा येणार. खतरनाक. तुला माहित नव्हतं ना आपण इकडे कशासाठी आलोय. मी याला नयनकडे घेऊन आलो असं सहज की जायचं म्हणून. याला पण माहित नव्हतं. मग आम्ही आता इकडे ह्याच्यावरती काय खेळलो आपण WWE वगैरे खेळलो. आणि त्यानंतर आता मी हे सगळं सामान घेऊन चाललोय. हे पण त्याच्यावर टाकून द्यायचं का नंतर. हा असं टाकून द्यायचं. आणि कोणाला खोलायला लावलं. अरे चिप्स काढ ना माझ्यासाठी. हा असं करून डायरेक्ट उघडायला लावलं. फाटते डायरेक्ट उघडत नाही माझ्याकडनं. चिप्स काढून दे मला. ओके डन. आता आपण स्टुडिओला गेले प्रँक सुरू करू. पहिले कसं मम्मीर करायचं पहिले. हा फर्स्ट मम्मीर करू याच्यात. चलो गाईज कंटिन्यू करा ब्लॉग. स्पेशल बिग बॉसचं डिस्कशन होणार म्हणून आम्ही चिप्सचं पॅकेट आणले दुबईवरनं डायरेक्ट. तू तो गया बेटे. काहीतरी गोळ असणार. काय नाही नयननी आणलेले त्याच्यात गोळ आहे. गोळ नाही हे लोक आणि इझिली गोळा चालतात. हेलो खोलो. नको बाबा. अरे खोलो दुसऱ्याला नाही खोलो. नंतर घास पण खोदणार नाही उघडलं नाही तर. मला नाही खायचं. घे युवी. नाही युवीची मम्मी. काहीतरी डेंजर असणार आहे माहिती आहे. पण तुम्हाला तुमच्या ब्लॉगला हे देण्यासाठी तुला माहित होतं म्हणून तू आधीच तिकडे केलं. दुसरा ट्राय करू. माझं बरोबर आलं रिॲक्शन. तुम्हाला काही भेटलं नाही. काही नाही. फुटेज भेटले नाही आम्हाला. आणि किती काही केलं तर तुम्ही आमच्याच फुटेजवर तुम्ही तुमचे व्लॉग बनवणार. अरे ये बिग बॉस का असर हो गया भाई सब पे इधर. एक काम करा स्क्रिप्टेड म्हणून कमेंट. त्याला त्यात भरून द्या. आपण युवराजला म्हणू की हे चिप्स एक काम कर प्लेट मध्ये घेऊन घ्या. ठीक आहे. आता युवराजवर प्रँक करू आपण. हे चिप्स प्लेट मध्ये घ्या. तू तो गया बेटे. टिकलीच बोलतोय ना. अरे तू झोपला का खरं सांग. तू झोपला का. झोपायला लागली तुझा. काय रिॲक्ट रिॲक्ट केलं. युवराज रिॲक्टच नाही केलं. युवराज डायरेक्ट झोपत आहे. रिॲक्टच नाही केलं. त्यांनी डायरेक्ट असं बघितलं. अरे काय फुल झोपेत हा झोपला तो वाटता. डिलिशियस. पण काहीतरी वेगळंच असतं रे सम्राट दुबईचे चिप्स. मी पाकिस्तान आणलं. कोणतं करायचं. हे तुम्ही ट्राय करा ना एकदा. टेस्टला काहीतरी वेगळेच आहे दुबईचे चिप्स.
तू तो गया बेटे. भेटले रिएक्शन भेटले. यांच्यावरती नॅचरल प्रँक केलं आपण म्हणून नॅचरल रिएक्शन भेटले एकदम. एक नंबर रिएक्शन भेटले अशा प्रकारे आम्हाला. एक परफेक्ट नाईस. बरं परत कैसा लगा प्रँक. डेंजर टचकले. असं रिटेक लावल मी. रिटेक 2-3 टेक परत. तू तो गया बेटे. घाबरले का? एवढ्या चांगल्या रिॲक्शन जेवढं एक्सपेक्टेड होतं ना मला. मुलींना द्यायचं. स्टुडंट आतमध्ये 2-3 स्टुडंट प्रॅक्टिस करत आहेत. त्यांचा क्लास झालाय पण 2-3 जण थांबले प्रॅक्टिससाठी. आपण त्यांच्यावर करून बघू कारण की आत्ता जितके आपण लोकांवरती केलंय सगळ्यांनी एकदम पांचट रिॲक्शन दिलं आपल्याला. हा ओपन करू. हे ह्या दीदीकडनं घे करून. झालं ओपन. नाही घाबरले. तू घाबरली. हा ना हिच्याकडे द्यायचं होतं ना. गाईस काय विषय हा. एवढा काही डरवणार नाही हा. फेल चाललाय सगळ्यावरती. फेल एक तरी असं पाहिजे जे चांगलं घाबरेल. तर गाईस आपल्याकडे हे 3 जण आले हेअर कट करण्यासाठी. तू तो गया बेटे. भावा कशी वाटते. तुम्ही कधी बसणार इकडे. आम्ही दुकान स्टार्ट झाल्यापासून येतो. कशी वाटते तुम्हाला सर्व्हिस. एक नंबर. आम्ही हर वेळेस इथे येतो. इथली सर्व्हिस एक नंबर. तुला भावा इथे सोडून मी दुसरीकडे कटिंग करतच नाही. प्रत्येक ओनली सखियांचा का. ओनली सेकंड. येस सर ओनली सेकंड. अरे ते हे आण ना ते आपले दुबईवाले चिप्स. दुबईवरून आणलेत भावा. डायरेक्ट दुबईवर. कसं वाटलं बाबा. कसे वाटले दुबईचे चिप्स. चलो आता नेक्स्ट प्रँक आता बघू. आता आम्ही आज जे पण येणार ना स्टुडिओला सगळं प्रँक करणार आहे. तर गाईज आता मी आणि मम्मी चाललोय. साईची तब्येत खराब आहे. साई जरा ऍडमिट झाली हॉस्पिटलमध्ये. आज सेकंड डे ना. सेकंड नाही आज 3-4 दिवस झाले ना. म्हणजे रविवारी संध्याकाळी 3 दिवस झाले. 3-4 दिवस झाले. रविवारी संध्याकाळी. हां मग 3-4 दिवस झालेत. साई ऍडमिट आहे. साईचे जरा प्लेटलेट्स कमी झाल्यात. आता आम्ही तिकडे चाललोय. आपले जे दुबईवरनं चिप्स आलेत ते मम्मीला पहिले मी टेस्ट करतो कारण की मम्मीला नाही माहिती आहे. आणि त्यानंतर मग दीदीन ते पण तिकडे असणार आहेत. दीदीला दाजीला पण ते दुबईचे चिप्स आहेत. मी नयनकडनं दुबईचे चिप्स आणले. दाजी नाही तिथं. नाही का. दीदीला टेस्ट करू मग आपण दुबईचे चिप्स गाईज. नयनने दिले मला. कधी नवीन गेला होता काय. खोलेलं इकडनं. तमासं नाही असं खोल असं. कैसा रहा प्रँक. घाबरली का. घाबरले नाही. मला ठीक आहे गाईस. नयनकडनं झालं ते प्रँक साठी. आता दीदीकडे जाऊ. आता तिकडे साई पण असणार. मजा येणार. तिकडे आपण भारी प्रँक करू. दीदी जास्त घाबरणार. दीदी उड्याच मारल डायरेक्ट ते काढल्याच्या नंतर. तुम्ही आता बघा पुढे. ठीक आहे आता मी हे पण याच्यामध्ये टाकतो आणि आम्ही इकडे निघतो. टाटा बाबा सी यू. पेशंट कैसा आहे. नाही तू खाली नाही घेतलं फक्त वरती घेतलं. मला चड्डी घातली फक्त वरती घेतलं बघ. आता मी साईच्या मम्मीसाठी काय आणलं माहितीये का. गिफ्ट फ्रॉम दुबई. तू तो गया बेटे. दुबईचे चिप्स. दुबईचे चिप्स आहेत. सरक तिला खोलू दे. सरक इकडे. टेस्टी पण मम्मी काय.
टेस्टी 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 हॉस्पिटलमध्ये दरवाजा ओरडायचं नाही असं. धर मी घेतली म्हणून खरंच नाही आणली अरे वा म्हणलं लगे खल्ली म्हणलं चिप्स पाहून एवढा आनंद झाला. उघडायला गेले तर असं तुझ्यासारखं पण एवढी आवड ओरडली नाही. म्हणजे मला म्हटलं माहिती का मला अंदाज आलता एकदा ह्याने पाल आणली एकदा साप आणला म्हणजे असं काहीतरी मलाच म्हटलं हा तर मोठा साप दिसतोय कसं वाटलं साहेब प्रँक कसं वाटलं साहेब प्रँक साप बघा गाईज आहेत आणि हॉस्पिटलमध्ये एवढा जोरात आवाज केला मी डायरेक्ट आता कडीच लावून घेतली म्हटलं कोणतरी यायचं इकडे काय झालं म्हणून पण मजा आली. प्रँक सक्सेसफुल. सगळ्यात भारी माहिती का जेवढी तू घाबरली ना तेवढं कोणीच नाही घाबरले. जेवढी तू घाबरली तेवढं कोणीच नाही घाबरलं. साई कसं होतं प्रँक? चिप्स आवडले का? मला तर वाटलं डाऊट आलता म्हणलं पण एवढे जसं डब्यामध्ये चिप्स असतात ना चिप्स पाहिजे होते म्हणून मला वाटलं तो ब्लॉक करतोय चिप्स घेऊन आलाय म्हणजे काहीतरी गडबड आहे असं मला वाटलं. मला अजिबात गडबड वाटली पण एवढं घाबरलेच. लय डेंजर घाबरले गाईज. तुम्ही मला सांगा आता मी ज्याच्यावर पण प्रँक केला सगळ्यात भारी रिएक्शन सगळ्यात जास्त कोण घाबरले मला कमेंट करून सांगा. माझ्या मध्ये तर मीच घाबरली. चलो आता मी जेवण करतो आणि मम्मी कशासाठी लागत होती बघितलं आता हे बघा मम्मी कशासाठी लागत होती त्याला ते बघ. फक्त मोबाईलसाठी. बडी मम्मीला तर इकडे थांबून घ्यायचंय कारण की त्याला रात्रभर आता इकडे बराच वेळ मोबाईल खेळता येईल गेम्स खेळता येईल म्हणून त्याला मम्मी पाहिजे म्हणजे बडी मम्मी पाहिजे. मोबाईल साठी फक्त मोबाईल पाहिजे बडी मम्मी नाही. हा फक्त मोबाईल पाहिजे. हे झाली मी सांगतो पण जेव्हा नंतर तू म्हणजे काही नाही हसले ना तेव्हा मग थोडस पण पहिले काढताना एकदम असं हे होतं ना असं तयार केलं का ते काही नाही तसं भेटतं ते प्रँक साठी. काय तुम्ही प्रँक करता एखाद्याला अटॅक आणून घे इकडे हातात घेवायचं ते असंच असतं ते काढायचं नसतं. आता हे परत घेते बॉक्स पण टाकू आपण नेक्स्ट कोणाला तरी प्रँक करण्यासाठी करू ना कोणाला तरी. डॉक्टर करायचं का डॉक्टर? तुझ्या बाबावर करायचं होतं मला तुझे बाबाच नव्हते आज. तुझ्या बाबा जेवढीच मारले असं डायरेक्ट